नमस्ते भारत, जय हिंद, जय शिवराय. मल्हार ट्रेकर्स मुंबई आयोजित नाशिक मालेगाव भागातील एकूण 5 किल्ले पूर्ण करण्याची मोहीम आम्ही आखली. त्यामध्ये मल्हारचे एकूण 6 सदस्य तयार झाले. सर्वप्रथम डेरमाळ हा किल्ला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पहाटे 7 वाजता सुरुवात केली. खिंडीच्या मार्गाने चढून गडाच्या पलीकडच्या बाजूस उतरण्याचा निर्णय घेतला. गड विस्तीर्ण आणि दमछाक करणारा आहे. हा गड कठीण नसला तरी येथील वाटा, निसरड्या आणि भरपूर ठिकाणी घसारा आहे. गडावर अन्य कोणताही ग्रुप नव्हता. वाटा अनेक असल्याने मार्गदर्शक म्हणून श्री महेश पवार यांना आम्ही सोबत घेतले होते. म्हणून आम्ही किमान दुपारी 1:30 वाजेपर्यंत या गडाचा पायथा गाठू शकलो. पुढील किल्ला पिसोड हा आम्हाला करणे होता. त्यासाठी वेळ न दवडता आम्ही थेट पिसोड किल्ल्याचा पायथा गाठला. पायथ्यालाच मंदिर आहे. येथील पारावर आम्ही सर्वांनी सहभोजन केले. केवळ 5 ते 10 मिनिटे विश्रांती घेऊन पिसोड किल्ल्याकडे चढण्यास प्रारंभ केला. गडाच्या पायथ्याशी 3 ते 4 कार होत्या, त्यामुळे अन्य पर्यटक असल्यामुळे बरे वाटले. आम्ही दुपारी 3 वाजताच्या सुमारास गड चढण्यास प्रारंभ केला. काळोख पडण्याआधी गड उतरणे आवश्यक होते. या सर्व गडाच्या बाजूने जंगल असल्याने, बिबट्याचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांनी आम्हाला सांगितले होते. पिसोड या गडाची माहिती ट्रेक क्षितिज तसेच अन्य प्रसार माध्यमांच्या द्वारे संकलित केलेली आहे. किल्ला चढायला प्रारंभ केल्यानंतर 10 मिनिटातच पायवाटेच्या डाव्या बाजूला पाण्याचे 2 कातळात खोदलेली टाकी दिसतील. ही टाकी पाहिल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर 45 ते 50 मिनिटातच आपण मुख्य दरवाजापाशी पोहोचतो. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचे फक्त अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे. दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील तटबंदी ही 4 स्तरांवर एकमेकाच्या समांतर अशी उभारलेली आहे. त्यामुळे खिंडीला आपोआपच संरक्षण मिळालेले आहे. पहिल्या दरवाजाच्या तटबंदीमध्ये एक बुरुज अजूनपर्यंत आहे. थोडेसे वर गेल्यावर दुसरा दरवाजा आपल्याला लागतो. हा देखील पूर्ण ढासळलेला आहे. उजवीकडे तटबंदी सुद्धा आहे. यू आकाराचे वळण घेतल्यानंतर तिसरा दरवाजा लागतो. इथे कड्यात खोदलेल्या 2 गुहा आहेत. एका गुहेमध्ये पाणी आहे, ते पिण्यायोग्य आहे. गुहेच्या समोरच एक दरवाजा आहे. येथून कड्याच्या डावीकडे जाणारी वाट डेरमाळकडे जाते. पण आपण गुहा पाहून तिसऱ्या दरवाजापाशी यायचे. दरवाजातून डावीकडे वळणावर कातळात कोरलेल्या 3 गुहा आहेत. या गुहा खोल आहेत. इथे खूप सारी वटवाघळे आहेत. येथूनच पुढे चालत राहिल्यावर 4थ्या दरवाजापाशी आपण पोहोचतो. इथे उजवीकडे आणि डावीकडे बुरुज आहे. डावीकडे कड्यामध्ये 3 गुहा आहेत. या गुहांमध्ये पाण्याची टाकी आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मधल्या गुहेत समोरच एक नंदी आहे. मात्र शंकराची पिंडी पाण्याखाली असल्यामुळे ती दिसत नाही असे सांगितले जाते. येथून 5 मिनिटे पुढे चालत गेल्यानंतर खिंडीतून आपण गड माथ्यावर पोहोचतो. किल्ल्यावर 3 पठार आहेत. प्रथम आपण डावीकडे वळायचे आणि माथा चढण्यास प्रारंभ करायचा. थोडे वर गेल्यानंतर जमिनीत खोदलेली काही पाण्याची टाकी आहे. पाण्यावर शेवाळ साचलेले आहे. टाक्यांच्या वरील बाजूस एक भिंत उभी आहे. गडावरील उंच भागात वाड्याची एक भिंत अजूनही आहे. वाड्याच्या कमानीवर कमल पुष्प कुरलेली आहे. आतील चौथऱ्यांचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. याच बाजूला आपल्याला हनुमान आणि श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. या खिंडीमध्ये काही तटबंदीचे अवशेष आहेत. शिवाय पडक्या दरवाजेचे अवशेषही आहेत. आपण पठाराच्या बाजूने वळायचे. या पठारावर काही झाडे लावलेली आहेत. या दिशेने चालत राहावे. पाहून आपण शेवटच्या टोकाकडे निघायचे. वाटेत उजव्या बाजूला शंकराची पिंड आणि काही कोरीव दगड या ठिकाणी ठेवलेले आहेत. मंदिर पाहून पुढे गेल्यानंतर
तळ्याच्या टोकाला एक समाधीचे देखील अवशेष आहेत। या अवशेषांमध्ये 2 मोरपिसांचे शिल्प आहेत। दगडावर कोरलेले कमळ आणि शंकराची पिंड आहे। या समाधीच्या बाजूने दगडाचे छोटे कुंपण बनविलेले आहे। या चौथऱ्याच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे। या टाकीतील पाणी खराब आहे। त्याच्या थोडेसे आणखी पुढे गेल्यानंतर आणखीन एक तळे आपल्याला पाहायला मिळते। इथून किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास 5 मिनिटे लागतात। शेवटच्या टोकाला एक बुरुज आहे। या बुरुजामध्येच एक टेहळणीसाठी खिडकी देखील आहे। समोरचा डोंगर आणि किल्ल्याच्या बरोबर मधोमध धोडपच्या माचीसारखी एक खाच बनविण्यात आलेली आहे। ही खाच मानव निर्मित असून त्यात उतरण्यासाठी खोबण्या देखील केलेल्या आहेत। किल्ल्याच्या तट बुरुजाने संरक्षित केलेला आहे। या किल्ल्याला संरक्षित करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था केली असावी। किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराच्या भागातून शत्रूंनी हल्ला करू नये यासाठी खाचेची निर्मिती करण्यात आलेली आहे। खाचेच्या पलीकडील बाजूस असलेल्या डोंगरावर टेहळणीसाठी बसणाऱ्या सैनिकांसाठी चौथरे आणि काही खळगे पाहायला मिळतील। या ठिकाणावरून निर्माळच्या भैरव कड्याचे दर्शन मिळते। एका बाजूला मांगी तुंगीचे सुळके दिसतात। संपूर्ण गड फिरण्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 तास लागतो। या किल्ल्यावर जाण्यासाठी नाशिक सटाणा मार्गे ताहराबाद गाठणे। नाशिक पासून ताहराबाद 105 किलोमीटरवर आहे। ताहराबाद मालेगाव रस्त्यावरील ताहराबाद पासून 8 किलोमीटर जायखेडा नावाचे गाव आहे। जायखेडापासून वाडी पिसोळ 5 किलोमीटरवर आहे। तर मित्रांनो, ही झाली थोडक्यात माहिती पिसोळ गडाची। आपल्या सर्व कुटुंबियांना पिसोळ हा किल्ला दाखवण्यासाठी नाशिक मधील काही मंडळी आली होती। आणखीन 1 तासाभरातच काळोख पडणार होता, त्यामुळे आम्हाला देखील उतरणे आवश्यक होते। म्हणून सर्वांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे आम्ही देखील गड उतरण्यास प्रारंभ केला। आम्ही सारे 20 ते 25 मिनिटातच गड पायथा गाठला। या ठिकाणी गडावर आलेल्या पर्यटकांशी गप्पा गोष्टी झाल्या। त्यांना देखील गड आवडला होता। गडप्रेमींनो, आपण हा किल्ला जरूर पाहावा। या गडाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गडावर केलेली खास ही वास्तुरचनेतील एक अद्भुत किमया आहे। 13व्या शतकापर्यंत बागलान हा प्रांत होता। देवगिरीचे यादव राज्य संपल्यानंतर इसवी सन 1340 मध्ये नामदेव नावाचा राजा राज्य करू लागला। इसवी सन 1637 मध्ये हा प्रांत मुस्लिम साम्राज्यांनी जिंकला। याच काळात राठोड वंशीय बागुल राजे पिसोळसह विविध किल्ल्यांवर राहत असत। बागुल घराण्यातील राजामुळे बागलान हे नाव पडले। नामदेव हा बागुल वंशीय 32वा राजा होता। त्याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर आणि पिसोळ हे किल्ले जिंकले। त्यावेळी जंगछाया नावाचा राजा राज्य करीत होता। त्याचाही त्याने पराभव केला। त्याची जैतापूर ही राजधानी होती। नामदेवाची स्मृती म्हणून नामदेव या नावाचा अपभ्रंश झाला आणि नाव बनलेले नांदिनी हे गाव पिसोळ किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। इसवी सन 1637 मध्ये बागलान प्रांत मुघलांच्या ताब्यात गेला। त्याच काळात राठोड वंशीय बागुल राजे बागलान प्रांतात विविध किल्ल्यांवर राहत असत। प्रतापशहा, बहिरम शहा, नामदेव विरसणे आदी राजे होऊन गेले। त्यांच्या आडनावावरून ते बागलान बनले आणि त्यानंतर बागलानला दुसरे नाव सटाणा देण्यात आले। पिसोळ किल्ल्यावर राजा गवळी राहत असे। त्याला गुरे पाळण्याची फार आवड होती। प्राणी व प्रजाराज्यासाठी त्याने घरे, दरवाजा, पाण्याची तळे व आवश्यक ठिकाणी भिंती बांधून ठेवल्या। मोगलाई जाऊन पेशवाई आली, नंतर इंग्रज राजवट आली। 3 जुलै इसवी सन 1818 मध्ये बागलान प्रांत ब्रिटिशांना मिळाला।
बागलाण इसवी सन 1869 मध्ये नाशिक जिल्ह्याला जोडला गेला. पेशवाईचे अस्तानंतर 1818 पासून बागलाण ब्रिटिश सत्ता सुरू झाली. त्यावेळी पिसोळ किल्ल्यावर किल्लेदार तेंडुलकर होते. पिसोळ किल्ला हे नाव अस्तित्वात आले त्याबद्दल इसवी सन 1704 च्या सुमारास बादशाही सरकार इस्माईल मका यास वाई प्रांतातील देशमुख सूर्याजी पिसाळ यांनी इस्लामियत मकास मदत केली. त्या मोबदल्यात इस्माईल मकाने बागलाण प्रांतातील एक किल्ला व शेकडो एकर जमीन सूर्याजी पिसाळ यांना बक्षीस दिली. बक्षीस मिळालेले देरमाळ गाळण्याच्या डोंगरावरील रांगेतील सह्याद्री डोंगर रांगेवरील नंदीमाळ म्हणजेच पिसोळ किल्ला व जमिनीची जहागिरी सांभाळण्यासाठी सूर्याजी पिसाळने त्या परिसरातील काही वसाहती बसवल्या होत्या. त्यापैकी प्रमुख वसाहतीतील पिसाळवाडी असे नाव आहे. पिसोळ किल्ल्याची जहागिरी रद्द झाल्यानंतर येथील वसाहती पांगल्या गेल्या. किल्ल्याचा दरारा आणि धाक, चौकीदार, पहारेदार, रखवालदार हे देखील हटवले गेले आणि राजाचा दरारा कमी झाला. त्यानंतर जंगलामध्ये पिसोळ किल्ल्यावर गुरे चारण्यासाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लोकांनी येथे तळ ठेवला. देऊर, म्हासदी, छाईल, प्रतापपूर अशा अनेक गावातील लोक गुरे घेऊन या ठिकाणी आले. तेच आजचे नांदिन गाव होय. मुस्लिम साम्राज्याने त्यांच्या नावाने गाव व रस्त्यांची नावे ठेवली जायची, परंतु मुस्लिम अधिकाराची मध्यस्थी करून नंदीमाळ किल्ल्याचे नाव पिसोळवाडी किल्ला ठेवले गेले. पुढे अपभ्रंशाने पिसाळवाडी किल्ल्याचे नाव वाडी पिसोळ किल्ला असे झाले. जलालुद्दीन हा शिकारीसाठी गेलेला असताना अचानक त्याचा मृत्यू झाला. ज्या टेकडीवर मृत्यू झाला तेथे एक वस्ती निर्माण झाली आणि त्या वस्तीला नाव पडले जलालवाडी. पुढे जलालवाडीचे अपभ्रंश होऊन जालखेडी, जालखेडा किंवा जायखेडा असे झाले. सदर माहिती ही वृत्तपत्रे त्याचप्रमाणे अन्य प्रसार माध्यमातून संकलित केलेली आहे. यात चुका किंवा कमी असल्यास क्षमस्व. हा व्हिडिओ आपण सर्वांना आपले देव देवालय इतिहास कळावा, समजावा यासाठी बनविला आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. जय हिंद, जय शिवराय, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.